स्वराज्याचा जिने घडविला विधाता, स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजाऊ माता. जिजाऊ म्हणजे शुभांची माता, साक्षात स्वातंत्र्य देवता, सुसंस्कारांची गीता, अशा या आदर्श माता ज्यांच्या चरणी झुकवते मी आदराने माथा. महाकिट CBSE स्कूल नातेपुते येथे आयोजित केलेल्या भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेनिमित्त मी आयोजकांचे मनापासून आभार मानते. आज छत्रपती शिवाजी महाराज या नावाच्या वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणीबद्दल मी अनन्या बाळापुरे तुमच्या समोर व्यक्त होणार आहे. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड गावात लखोजीराव जाधव यांच्या घरी जिजाऊ जन्मल्या. सांडपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी इत्यादी युद्धकलांच्या प्रशिक्षणात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. मराठवाड्यातील भोसल्यांची सून झाल्या व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या नावाच्या वादळाला जन्म देऊन स्वराज्य जननी झाल्या. अन्यायाविरुद्ध एक शब्द काढण्याची कुणाची हिंमत नव्हती. अशा कठीण काळात माँसाहेबांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. एक उजळली ठिणगी लाख पेटल्या मशाली, एक उजळली ठिणगी लाख पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पाची सोनेरी पहाट झाली, सोनेरी पहाट झाली. मातृत्व, नेतृत्व व कर्तृत्व या 3 गुणांचा संगम असलेल्या जिजाऊंनी कोवळ्या वयातच शिवरायांमध्ये हिंदवी स्वराज्याचे स्वप्न जिजाऊ तुम्हीच आमची अस्मिता, तुम्हीच आमची शान, घडविला तुम्ही एक हिरा ज्यांचा आम्हाला आहे अभिमान, आम्हाला आहे अभिमान. राजमाता जिजाऊंनी सुसंस्कारातून समाजकारण, राजकारण, नीतिमत्तेचे धडे शिवरायांना दिले व जाणता राजा काय असतो हे साऱ्या जगाला दाखवून दिले. थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार, नाव तुमचे न मिटणार. जिजाऊ तुम्ही मंदिराचा उंच कळस, अंगणातली पवित्र तुळस, ज्यांनी फक्त शिवरायास घडवले नाही तर छत्रपती संभाजी महाराज या नावाचा वाघाचा छावा देखील घडवला. अशा आदिशक्तीचे स्वरूप असलेल्या जिजाऊ स्वराज्य जननी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केवळ 11 दिवसांनी अनंतात स्वराज्याला सोडून अनंतात विलीन झाल्या. शेवटी एवढंच मागणं आहे की घडविण्या अजय तो महाराष्ट्राचा विधाता, घडविण्या अजय तो महाराष्ट्राचा विधाता, पुन्हा जन्म घ्यावा जिजाऊ माता, पुन्हा जन्म घ्यावा जिजाऊ राजमाता. धन्यवाद.